नमस्कार. बालक पालक रेडिओ चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. सवयी लहान परिणाम महान म्हणजेच ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा भाग 1 आपण ऐकलात. आता आपण भाग 2 ऐकणार आहोत. प्रकरणाची सुरुवात होत आहे. हेडिंग आहे जो योग्य वाटत नाही असा माणूस. प्रकरणाची सुरुवात होत आहे. गॅरी क्लाइन या मानसशास्त्रज्ञाने मला एका बाईची गोष्ट सांगितली होती. ती बाई कित्येक वर्षे रुग्णसेविका म्हणून कार्यरत होती. प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे अचानक उद्भवलेले आणीबाणीचे प्रसंग हाताळण्यात कुशल होती. एकदा तिच्या कुटुंबियांचे स्नेहसंमेलन भरले होते. ती तेथे पोहोचली, नातेवाईकांना भेटली. ती तिच्या सासऱ्यांच्या समोर गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच तिच्या प्रदीर्घ अनुभवाने तयार झालेल्या नजरेने ताडले की त्यांची प्रकृती बरी नाही. त्या क्षणी तिला फार गंभीर अशा धोक्याची जाणीव झाली. तुमचा चेहरा काही मला ठीक दिसत नाही, ती म्हणाली. सासऱ्यांना काहीच जाणवत नव्हते. ते विनोदाने म्हणाले, तुझाही चेहरा मला काही आवडलेला नाही. ती गंभीरपणाने म्हणाली, नाही नाही, तुम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे. आणि काही तासांतच तिच्या त्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. तिच्या हट्टाखातर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि तपासणीत असे दिसून आले की त्यांच्या एका मोठ्या रक्तवाहिनीतील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला होता आणि लगेच शस्त्रक्रिया करून तो दूर केला नसता तर त्यांना हृदयाचा जीवघेणा झटका आला असता. त्यांच्या सुनेने तिचे निरीक्षणाचे कौशल्य वापरले नसते तर तिच्या सासऱ्यांना जीव गमवावा लागला असता. त्या रुग्णसेविकेला त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसले? ती इतक्या गंभीर आजाराचे निदान त्यांचा चेहरा पाहून कसे करू शकली? जेव्हा मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा शरीराची पूर्ण यंत्रणा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करण्याच्या मागे लागते आणि अशावेळी त्वचेच्या जवळपासच्या भागातील रक्तपुरवठ्याकडे दुर्लक्ष करते. त्या बाईच्या सासऱ्यांच्या बाबतीतही तसेच झाले होते. त्यांच्या चेहऱ्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने तो निस्तेज, फिकट दिसत होता. अनेक वर्षाच्या निरीक्षणाने व अनुभवाने त्या बाईमध्ये नकळतच तसा अगदी जरासा फरकही लगेच टिपण्याची क्षमता निर्माण झाली होती. नेमके काय झाले होते ते तिला सांगता येत नव्हते, पण काहीतरी बिघडले आहे. चेहरा नेहमीसारखा दिसत नाही हे तिला जाणवले होते. असेच प्रकार इतर क्षेत्रांतही घडतात. लष्करातील तज्ज्ञ विश्लेषक रडारच्या पडद्यावर दिसणारा प्रकाशमान बिंदू हा आपल्या विमानाचा किंवा क्षेपणास्त्राचा निर्देशक आहे की शत्रूच्या, हे सर्व काही त्याचा वेग, त्याची उंची सारखे असले तरी अचूक ओळखू शकतात. गल्फ वॉरमध्ये अशीच एक घटना घडली होती. लेफ्टनंट कमांडर मायकल रायली यांना रडारवर एका विमानाची खूण दिसली. त्यावरून कोणालाही ते विमान त्यांच्याच युद्धनौकेवरील असावे असे वाटले असते, पण रायली यांना काहीतरी निराळे जाणवले. त्यांनी ते विमान पाडण्याचा आदेश दिला आणि त्यांची युद्धनौका शत्रूच्या विमानाकडून होणार असलेल्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचली. रडारवर दिसलेले विमान शत्रू पक्षाचे होते. त्यांनी अचूक निर्णय घेतला होता, पण कसा? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे वरिष्ठही देऊ शकले नाहीत. मानवी मेंदू हा ज्योतिषी असतो. तो सभोवतालच्या परिस्थितीचे, त्यातून मिळणाऱ्या माहितीचे सतत निरीक्षण व विश्लेषण करीत असतो. एखादी परिस्थिती त्याला वारंवार अनुभवावी लागली, जसे त्या रुग्णसेविकेने हृदयाचा झटका येत असलेल्या रुग्णांचे चेहरे वारंवार बघितले होते. लष्करातील तज्ज्ञ विश्लेषकाने रडारवर अनेक क्षेपणास्त्रांच्या खुणा पाहिल्या होत्या की तो तशा परिस्थितीचे विश्लेषण अगदी अचूक आणि वेगाने करू लागतो.
त्यातील महत्त्वाची माहिती घेऊन त्यातून मिळणारे संकेत वा सूचना ओळखू लागतो. ती माहिती भविष्यातही योग्य प्रकारे वापरण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ नोंदवूनही ठेवतो. सरावाने कोणते संकेत कोणत्या परिणामांचे असतात हेही मेंदूला फारसा विचार न करताही कळू लागते आणि अनुभवांमधून त्याला शिकायला मिळालेले धडेही तो त्याच्या भाषेत साठवून ठेवू लागतो. आपला मेंदू नेमके काय शिकतो हे आपल्याला नीट समजावून सांगता येत नाही, पण ती शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. ही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट संकेत स्वीकारण्याची क्षमता हाच आपल्या सवयींचा पाया असतो. आपल्यालाही अंदाज नसतो इतक्या गोष्टी आपले शरीर आणि आपला मेंदू जराही विचार न करता करीत असतात. तुम्ही तुमच्या केसांना वाढायला सांगत नाही, हृदयाला रक्ताभिसरण कर, फुफ्फुसांना श्वासोच्छवास करा, पोटाला अन्नपचन कर असेही सांगत नाही. तरीही तुमचे शरीर त्या सर्व क्रिया आपण व्यवस्थितपणे करीत असते. तुम्ही जेवढे माहीत असता त्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त असता. तुम्हाला भूक लागली आहे हे तुम्हाला कसे समजते? खायची वा जेवायची वेळ झाली याची जाणीव होण्यासाठी कुठेतरी एखादा केक, एखादे बिस्किट आपल्याला नजरेस पडावे लागत नाही. काहीतरी खाण्याची इच्छा, भूक या भावनांवरील नियंत्रण ही क्रिया शरीर व मेंदूकडे आपोआप घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक असते. शरीर आणि मेंदू यांच्याजवळ निरनिराळे संकेत स्वीकारून त्यानुसार योग्य त्या अवयवांना योग्य त्या क्रिया करण्याची आज्ञा देण्याची एक स्वयंचलित यंत्रणा असते. त्यातून आपल्याला भुकेची जाणीव होते. एकदा खाल्ल्यावर पुन्हा कधी खायचे तेही समजते. शरीराच्या आत व बाहेर काय चालले आहे आणि त्यावरील प्रतिक्रिया काय असली पाहिजे यावर त्या यंत्रणेचे लक्ष असते व नियंत्रणही असते. भुकेसारख्या इच्छा निर्माण करण्याचे श्रेय शरीरातील निरनिराळे रसायने आणि संप्रेरक यांच्याकडे जाते. कधी कधी अवेळी विनाकारणही तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होऊ शकते. आपल्या सवयींच्या बाबतीतील ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपल्या अंगी बांधलेल्या सवयीनुसार वर्तन, कृती घडायला आवश्यक असणाऱ्या संकेतांची निराळी जाणीव आपल्याला व्हावी लागत नाही. त्याकडे मुद्दाम लक्षही द्यावे लागत नाही. ती प्रक्रिया आपोआप घडते. सवयींचा हाच तर सर्वात मोठा फायदा असतो आणि त्यामुळेच ते अत्यंत उपयुक्त असतात. पण याच सवयींच्या गुणधर्मामुळे त्या धोकादायकही ठरू शकतात. एकदा सवयी लागल्या, रुजल्या की मग तुमच्या काही कृती या तुमच्याही नकळत सजग मनाच्या आदेशाविनाही घडू लागतात. तुमच्या लक्षात येण्याच्या आतच तुम्ही जुन्या ठरीव साच्यात अडकल्यासारख्या त्याच कृती करूनही टाकलेल्या असतात. तुम्ही प्रत्येक वेळी हसताना तोंडावर हात ठेवता. कोणालाही कोणताही प्रश्न विचारण्याची सुरुवात तुम्ही क्षमा करा अशी करता. इतर कोणी काही सांगत असताना तुम्ही मध्येच बोलून त्यांची वाक्य पूर्ण करता. यासारख्या तुमच्या बाबतीतील कित्येक गोष्टी कोणीतरी तुमच्या मुद्दाम लक्षात आणून दिल्याशिवाय तुम्हाला जाणवतही नाही. अशा काही गोष्टी तुम्ही जितक्या जास्त वेळा करीत राहता तितके तुम्ही त्याविषयी अधिक अनभिज्ञ बनत जाता. तुम्ही काय काय करता आणि ते कसे का करता हा प्रश्नही तुम्हाला पडेनासा होतो. मी एका मोठ्या दुकानात ग्राहकांकडून बिलांचे पैसे घेणाऱ्या कारकुनाची एक गोष्ट ऐकली होती. त्या दुकानाने ग्राहकांना मोठी खरेदी केल्याबद्दल गिफ्ट कार्ड्स देऊ केली होती. ग्राहकांनी ती कार्ड्स वापरून जादा खरेदी करून त्या कार्डवरील रक्कम संपवली की ती कार्ड स्वाईप केल्यानंतर कात्रीने फाडून टाकायचे काम त्या कारकुनाकडे सोपवले होते. एक दिवस तो कारकून ओळीने बऱ्याच ग्राहकांची तशी वापरून झालेली गिफ्ट कार्ड्स फाडत गेला. त्याच नादात त्याने पुढच्या एका ग्राहकाचे क्रेडिट कार्ड स्वाईप केले
आणि तेही दुकानाने दिलेले गिफ्ट कार्ड आहे असे समजून त्याचेही कात्रीने 2 तुकडे करून टाकले. तो ग्राहक जोरात ओरडला, पण तरीही त्याच्या हातून अनवधानाने स्वयंचलित यंत्रासारखा घडलेला तो प्रकार त्या कारकुनाच्या लक्षातच आला नाही. माझ्या संशोधन दरम्यान मला अशी एक बाई भेटली होती, जिने काही वर्ष प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचे काम केले होते आणि त्यानंतर ती एका मोठ्या ऑफिसमध्ये कामाला लागली होती. तेथे ती वयस्कर लोकांबरोबर काम करीत होती, पण तरीही तिच्या शिक्षिकेच्या भूमिकेतून बाहेर आली नव्हती. ती त्या वयस्कर लोकांनाही शाळेतील लहान विद्यार्थी समजून बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात धुतले का असे प्रश्न विचारायची. असाच एक बरीच वर्ष जीवरक्षक म्हणून काम केलेला एक माणूस होता. त्याला कोठेही लहान मूल पळताना दिसले की अभावितपणे तो, "ए बाळ, पळू नको, चाल," असे ओरडायचा. आपल्या मनात इच्छा निर्माण करून कृती घडवणारे संकेत वा सूचना इतके नित्याचे होतात की त्यांचे अस्तित्वही आपल्या दृष्टीआड होते. स्वयंपाकघरातील टेबलावरील रुचकर पदार्थ, कोचजवळ पडलेला टीव्हीचा रिमोट, खिशातला फोन इत्यादी या संकेतांना आपले प्रतिसाद इतके ठरून जातात की कृती करण्याची प्रेरणा कुठून, कशी, कधी येते हेही आपल्याला कळत नाही. याच कारणासाठी आपण आपल्या वर्तनातील बदलाची प्रक्रिया अगदी जाणीवपूर्वक केली पाहिजे. नवीन सवयी परिणामकारक रीतीने आत्मसात करण्यापूर्वी आपण आपल्या रोजच्या सवयींवर पूर्ण ताबा मिळवलेला असला पाहिजे. ही कृती वाटते तितकी सोपी व साधी नाही, कारण एकदा सवयीची मुळे भरपूर खालपर्यंत पोहोचलेली असली की त्या आपल्या आयुष्याचाच एक अविभाज्य भाग बनून गेलेल्या असतात. आपोआप आपल्याकडून त्यांच्यानुसार वर्तन घडवून घेत असतात. सवयींवरून मनाचे नियंत्रणच नाहीसे झाले तर त्यात सुधारणा होणे अपेक्षितच नसते. कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे, जोवर तुम्ही जाणीवेच्या पलीकडल्या गोष्टींना जाणीवेच्या कक्षेत आणत नाही, तोवर त्याच गोष्टी तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत राहतात आणि तुम्ही त्यांना नशीब म्हणत राहता. धन्यवाद. आता भेटूया पुढील भागात.